मूलनिवासी सभ्यता व कलाचारच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मूलनिवासी सभ्यता आणि कलाचारच्या माध्यमातून आपण देशातील वेगवेगळ्या मान्यवरांना या ठिकाणी बोलावत असतो. वैचारिक परिवर्तनामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो. ते म्हणजे इतिहासकार, साहित्यकार, कवी, लेखक, नाटककार, चरित्रकार, चित्रकार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते आणि त्यांनी समाजाप्रती जे काही आपलं योगदान दिलेलं असते, ते योगदान जनतेसमोर यावं आणि लोकांमध्ये त्याचा खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हावं आणि त्या प्रबोधनातून वैचारिक परिवर्तन होऊन एक सामाजिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्या विचाराचा किंवा त्या कलेचा उपयोग आणि प्रयोग व्हावा, ही यामागची भावना. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की मागच्या आठवड्यात म्हणजे 5-6 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना गौरवण्यात आलं. ते केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, पूर्ण देशामध्ये, देशाच्या बाहेर सुद्धा त्यांची सामाजिक व्यवस्था त्या काळातली कशी होती, समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक समतावादी, एक संविधानिक मूल्य असणारी अशी व्यवस्था त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. 18 पगड जातींना घेऊन, ज्यांना मावळे म्हटल्या जायचं, त्या मावळ्यांना घेऊन त्यांनी आपलं रयतेचं राज्य स्थापित केलं. आणि ते रयतेचं राज्य स्थापित केल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की पेशवाईच्या काळामध्ये त्यांचा खोटा इतिहास लिहिला गेला. इतिहास घडवला आम्ही, मात्र लिहिणारे आम्ही नसल्यामुळे विदेशी आर्य ब्राह्मणांनी त्यांच्या सोयीनुसार इतिहास लिहिला आणि त्या इतिहासामध्ये तोडफोड केली. त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक किंवा त्यांचं थोडक्यात असं म्हणूया की ब्राह्मणीकरण करण्यात आलं. जे वास्तव होतं ते वेगळं. समतावादी विचारधारेने झपाटलेले, प्रेरित झालेले छत्रपती शिवाजी महाराज केवळ आणि केवळ रयतेचं हित साधणारे आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड केलेली मेहनत, मित्रहो, ही आज समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी सांगितल्याप्रमाणे की हा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी इतिहासाची पुनर्मांडणी करावी लागेल, इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागेल आणि जे आज महाराष्ट्रामध्ये लिहिणारे आहेत, बोलणारे आहेत, त्यांनाही आपल्याला स्टेज द्यावा लागेल. आजचा विषय आहे शिवकाळ आणि वर्तमान समाज जीवन. हे शिवकाळामध्ये काय परिस्थिती होती, समाज व्यवस्था काय होती आणि आजचं समाज जीवन काय आहे, आजचा हा विषय आहे. आणि या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत आहेत इतिहासकार, लेखक आणि वक्ते संतोष झांबरे सर. जी सर, या ठिकाणी प्रथमतः एमएनटीचे मी एमएनटीच्या कडून आपले धन्यवाद देतोय, आभार व्यक्त करतोय की आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहात. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतोय की संतोष झांबरे सर इतिहासकार आहेत, लेखक आहेत आणि वक्ते सुद्धा आहेत. अकोट तालुका, जिल्हा अकोला, या अकोट तालुक्यामध्ये रोहनखेड नावाचं एक छोटस गाव आहे आणि त्या गावात सरांचा जन्म झालेला आहे. सरांनी गेल्या 15-20 वर्षाच्या कालावधीत अनेक अशी भाषणं दिलेली आहेत आणि व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर साहित्य सुद्धा निर्माण केलेलं आहे, लेखाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधित केलेलं आहे. नुकताच त्यांचा एक शिवशाहींच्या पाऊलखुणा हे पुस्तक, ऐतिहासिक पुस्तक असं प्रकाशित झालेलं आहे. ते पुस्तक न म्हणता आपण तो दस्तावेज म्हणूया, ती फार मौल्यवान माहिती सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, पुनश्च एकदा या ठिकाणी मी आपले धन्यवाद देतोय. आम्हाला हे जे शिवाजी महाराजांच्या काळातील समाज व्यवस्था समजून घेण्याआधी तुम्ही जे शिवशाहीच्या पाऊलखुणा हे ऐतिहासिक पुस्तक, ऐतिहासिक दस्तावेज समाजाला प्रदान केलेला आहे, त्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायचे आहे की शिवकाळात जसा तुम्ही उल्लेख केलेला आहे, आपण बघतोय की अनेक साहित्य निर्माण झालेले आहे शिवाजी महाराजांवर. आपणही पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची काय कोणत्या अशा गोष्टी तुम्हाला प्रभावित करून गेलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला शिवकाळातील पाऊलखुणा लिहावं लागलं? नमस्कार सर. एमएनटी टीव्ही आणि जीवनदादा गावंडे, आपणा सर्वांचं इथं मी धन्यवाद देतो की आपण मला इथं बोलण्याची संधी दिली.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कृष्णराव अर्जुन केळुसकर काय म्हणाले ते मी सुरुवातीला सांगणार आहे. ते असं म्हणतात की या देशात जर कोणाला फार मोठा एक महान नेता व्हायचं असेल, एखादा समाजपुरुष व्हायचं असेल, किंवा एखादा कुटुंब प्रमुख म्हणा किंवा कोणीतरी प्रमुख व्हायचं असेल, तर त्याने आधी शिवचरित्र वाचावं. जी तर त्याच भावनेतून मी शिवचरित्र वाचत गेलो. अनेक महनीय संशोधकांचे, इतिहासकारांचे जेव्हा ग्रंथ शिवचरित्र वाचण्यात आले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा रयतेचा राजा 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये एक समता प्रस्थापित करणारा राजा होऊन गेला, की ज्या काळामध्ये राजेशाही होती, जी अनियंत्रित होती, जिला कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं, अंकुश नव्हतं. परंतु त्याही काळामध्ये हा राजा रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी कसा झटला, त्यासाठी त्याने समाज व्यवस्थेतील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेण्याचा जो अभिनव प्रयोग केला, की जो आजच्या लोकशाहीला पोषक होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांच्या जीवनचरित्रातील काही पैलूंवर प्रकाश टाकण्याचं कार्य इतर संशोधकांच्या संशोधनीय भाषेतून त्यातील काही सुवर्णकण मला जे गोळा करता आले, त्याचा मी इथं एक छोटासा संग्रह केला आणि तो शिवशाहीच्या पाऊलखुणा या अनमोल अशा ग्रंथातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. ही माझ्यासाठी फार मोठी एक भाग्याची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या जीवनचरित्रावर माझी लेखणी खर्च पडली. माझे मार्गदर्शक डॉक्टर जयसिंगराव पवार साहेब यांची मला प्रस्तावना मिळाली या पुस्तकाला, हे मला अतिशय धन्य करून गेलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे या महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीच नव्हे, तर अखिल मानव जातीसाठी समता प्रस्थापित करणारा एक फार मोठा आपल्याला संदेश त्यातून मिळू शकतो असं मला वाटलं. ज्या काळामध्ये समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये लोक गुरफटले होते किंवा विभाजित झाले होते, अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी गावकुसाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा आपल्या जवळ घेऊन 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी एक स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी समता प्रस्थापित केली. प्रत्येकाच्या झोपडीमध्ये, प्रत्येकाच्या वाडी वस्तीमध्ये जाऊन त्यांचे सुखदुःख त्यांनी समजावून घेतले. त्यांच्या आया बहिणींची इब्रतीचं रक्षण करण्याचं त्यांनी वचन दिलं आणि त्यातून हे स्वराज्य निर्माण झालं. मला ते लिहिण्यामागची प्रेरणा दादांनी विचारलं की का झाली, तर आज आपण बघतो की आम्ही शिकलो, आम्ही संस्कारी झालो काय. आजही आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी लोकशाही निर्माण झालेली आहे, परंतु या लोकशाहीमध्ये सुद्धा लोक जातीपातीचं राजकारण करतात. त्यामुळे हा देश प्रगतीकडे, भौतिक प्रगतीकडे चालला असेल, परंतु सामाजिक संघटन म्हणावं तेवढं दिसत नाही. तर तेव्हा मग आम्हाला शिवचरित्राकडे वळण्याची दृष्टी मिळते आणि म्हणून हे शिवचरित्र नक्कीच प्रत्येक माणसाने वाचावं असं मला वाटतं. जी धन्यवाद सर. सर, शिवकाळातल्या कोणत्या घटना तुम्हाला प्रभावित करून गेल्या की ज्यामुळे तुम्हाला पुस्तक लिहिण्याची आवश्यकता वाटली? नक्कीच सर. शिवचरित्र, शिवाजी महाराजांना एक 50 वर्षाचं अल्पसं आयुष्य लाभलं आणि त्यातील 15 वर्ष जर त्यांचं बालपण बाजूला केलं तर 35 वर्ष त्यांचा हा कार्यकाळ कर्तृत्वाचा. या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एवढं अथांग कार्य केलं की आपलं आयुष्य जरी खर्च होईल तरी त्यावर आपण पूर्ण लिहू शकणार नाही, एवढं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पैलूंवर फार मोठं कार्य केलं. त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे या समाज व्यवस्थेतील जे अतिशय शोषित पीडित लोक होते त्या सर्वांना न्याय दिला. तेव्हाच्या काळातील जे वतनदार असतील, जेव्हा ज्या काही परकीय सत्ता असतील, ज्यांच्या अनियंत्रित जाचाला ही इथली समाज व्यवस्था कंटाळली होती, त्यांना यांनी न्यायाचा आश्वासन दिलं आणि ते महत्वाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण केली. आणि मग इथला प्रत्येक माणूस रण गाजवताना दिसला आणि स्वातंत्र्यासाठी, या स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाला. ही गोष्ट मला, आत्माहुतीची प्रेरणा शिवाजी महाराजांनी निर्माण केली त्या लोकांमध्ये, ही गोष्ट मला फार भावली. तानाजी मालुसरे जेव्हा आपल्या मुलाचं लग्न बाजूला सारून कोंढाण्याच्या स्वारीवर जातात, दादा शिवाकाशीत स्वतः मरायला तयार होतो आणि बाजीप्रभू देशपांडे म्हणतो, एक मेला तरी चालेल, लाख मेले तरी चालेल, परंतु लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. अशा प्रकारची भावना शिवाजी महाराजांनी त्या लोकांमध्ये निर्माण केली. ही स्वराज्याची उत्कट भावना, उत्कट प्रेरणा मला
प्रभावित करून गेली. जी, जी, जी. सर, आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात किंवा जाती व्यवस्था मोडीत काढण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला वापरला होता आणि आपल्या सैन्यामध्ये त्यांनी 18 पगड जातीला प्राधान्य दिलं. जे तेली असतील, तांबोळी असतील, कुणबी असतील, मांग असतील, महार असतील, त्या काळातले सर्व 18 पगड जातीचे लोक मावळे म्हणून शिवाजी महाराजांना साथ देऊ लागले. कसं विश्लेषण कराल? फारच सुंदर. माझ्या या पुस्तकामध्ये त्यावर एक स्पेशल असा एक एक टॉपिकच आहे. शूद्राती शूद्रांना अस्मिता प्रदान करणारा युगपुरुष छत्रपती जी. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हा शतकोत्तर राजा होता. युगपुरुष म्हणजे युगायुगातून निर्माण झालेला राजा, की 2000 वर्षापासून चालत आलेली जी एक इथली वर्णाश्रम पद्धती असेल किंवा जाती व्यवस्था असेल, तिला छेद देणारा प्रयत्न सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. द मिलिटरी सिस्टीम ऑफ मराठा अशा प्रकारचं जे सुरेंद्रनाथ सेन बंगाली इतिहासकार यांनी जे शिवरायांच्या त्या लष्करी व्यवस्थेवर जे त्यांनी ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामधलं एक वाक्य मला इथं अधोरेखित करावं असं वाटेल दादा. ते वाक्य आहे, जी. ब्राह्मण कुड फाईट अगेन्स्ट द एनिमीज विथ द हेल्प ऑफ अनटचेबल हु वॉज नॉट अलाउड टू लिव्ह इन द व्हिलेज वॉल. ज्यांना गाव वा. कुसाच्या आतमध्ये राहायची परमिशन नव्हती, अशा अस्पृश्य जाती आणि या समाज व्यवस्थेतील सर्वोच्च जात म्हणजे ब्राह्मण, हे दोघं इथं खांद्याला खांदा लावून लढताना या स्वराज्यामध्ये पहिल्यांदा दिसली, ती म्हणजे स्वराज्यामध्ये. ही शिवकाळाची फार मोठी उपलब्धी आहे. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्यामध्ये महार आणि कोळी विशेषतः होते. जी. अनेक जातीच्या लोकांना त्यांनी प्राधान्य तर दिलंच, परंतु विशेषतः त्यांनी महार असतील, मातंग असतील, कोळी असतील, अशा लोकांना त्यांनी प्राधान्याने पुढे घेतलं. आपल्याला एक उदाहरण सांगता येईल सर, की नागेवाड्याची पाटीलकी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी रायनाक महाराला दिली. की फार जी. मोठं धारिष्ट्य होतं, की ज्या काळामध्ये महार मातंग किंवा महार मांग चांभार लोकांची सावली सहन होत नव्हती, त्या काळामध्ये नागेवाडीची पाटीलकी देण्याचं धारिष्ट्य हा एकच राजा पुरुष आहे. चिव्हे नाईक महाराला पुरंदरचा किल्लेदार केलं. रामोशी जातील बहिर्जी नाईकाला त्यांनी आपल्या हेर खात्याचा प्रमुख केलं. अशा प्रकारचे अनेक, मायनाक भंडारी जो कोळी होता, ज्याला आरमाराचं प्रमुख केलं दौलत खानासोबत, आणि तानाजी मालुसरेला तर 27 किल्ल्यांचा कोकणचा सुभेदार केलं. एवढं मोठं कार्य शिवाजी महाराजांनी केलं, की जाती व्यवस्था जी. त्यांनी सैल केली आणि सर्व जातीच्या लोकांना एकत्र केलं. ही त्यांनी त्यांच्या काळातील फार मोठी उपलब्धी केली. जी, जी. धन्यवाद सर. जाती व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढाच होता. सर, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीमध्ये आपली माता बघत होते, माता शोधत होते. खूपच छान. स्त्री आणि पुरुष यामध्ये कुठलाही भेद नाही. उलट स्त्रियांचा सन्मान करणे, महिलांचा सन्मान करणे आणि तोही कसा? आईप्रमाणे. काय सांगाल? नक्कीच हा प्रश्न फारच सुंदर आहे आणि शिवचरित्रातील हा एक अनमोल दागिना आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो की स्त्रिया किंवा कोणाची मुलगी असेल किंवा कोणाची पत्नी असेल, त्यांच्यावर कशा प्रकारचं वर्तन होते हे आपण बघतो. अनेक प्रकारच्या अनेक शहरातील आपण घटना बघतो. तेव्हा आम्हाला शिवचरित्राकडे बघावंसं वाटते, की तो राजा, त्याला आपलं 2 उदाहरणं देता येतील, की जेव्हा शिवाजी महाराजांचं वय अंदाजे 30 वर्षाच्या आसपास असेल, जवळपास 1659-60च्या आसपासची ती कल्याणची मोहीम असेल, आणि आणि तेव्हाच्या काळातील गोष्ट आहे, आबाजी सोंद्यावानं कल्याणच्या सुभेदाराचं ते राज्य, त्याची लूट केली आणि त्याची सुंदर अशी सून, लावण्यवती सून जेव्हा पकडून राजाला पेश केली, तेव्हा तिचं वय अंदाजे 20 वर्षाचं असावं. तेव्हाच्या काळामध्ये ते सर्रास व्हायचं, की कोणाची सुंदर स्त्री असेल जी लुटीमध्ये पकडल्यानंतर ती राजाला पेश करायची, सरदाराला पेश करायची, तेव्हा तो प्रघात होता. त्यानं काही ते वेगळं केलं नाही. परंतु राजांनी त्या 30 वर्षाच्या तारुण्यामध्येही जराही विचलित न होता त्या स्त्रीला म्हटलं, मत रो बहन, आपके बाल को भी धक्का नहीं लगेगा. तिला बहिणीसारखं मानून, तिला साडी चोळी नेसून, तिला पालखीमध्ये बसून कल्याणच्या सुभेदाराकडे परत पाठवलं. हा फार मोठा शिवचरित्रातील एक सुंदर असा एक स्त्री दाक्षिण्याचं उदाहरण देता येईल. त्यानंतर बेलवडीची सावित्रीबाई, जेव्हा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून परत येत असताना त्यांचे एक सरदार सखुजीराव गायकवाड, ज्यांनी ती गढी लढवली आणि ती गढी 1-2 दिवसामध्ये जिंकणारी गढी 28 दिवस त्या स्त्रीने अतिशय शौर्याने लढवली. तिचा पती मेल्यावरही ती लढते आणि सखुजीराव गायकवाडाला परेशान करते आणि शेवटी ती जंगलामध्ये पळून जाते. तेव्हा सखुजीराव तिची इज्जत लुटतात, तिचं चारित्र्य हनन करतात. हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळते, तेव्हा शिवाजी महाराज त्या सखुजीराव गायकवाडाचे डोळे फोडून त्याला पन्हाळ्याच्या अंधार कोठडीमध्ये ठेवतात
आणि त्या स्त्रीला बहीण मानून तिची गळी, तिचं राज्य, तिची जहागीर तिला परत करतात. आजही आपण कर्नाटकमध्ये जाताना तिथं आपल्याला त्यांनी बहीण मानल्याचं चित्र आपल्याला दिसते आणि त्या मल्लम्मा जी सावित्रीबाई होती तिचा मुलगा त्यांच्या शिवरायांच्या मांडीवर असलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं शिवरायांच्या स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला दिसतात की त्यांनी हयगय केली नाही. अनेक उदाहरणं आहेत की शिवाजी जी महाराजांनी स्त्रियांच्या बाबतीत अतिशय कठोर राहून आपलं जी राज्य हे स्त्रियांच्यासाठी एक मंदिर निर्माण केलं. जी धन्यवाद. जी धन्यवाद सर. सर, शेतकरी हा आपल्या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याने जर नाही पिकवलं तर आपल्या सारख्यांचे जे शहरात राहणारे आपण आहोत, आपल्याला 2 वेळचं अन्नही मिळणार नाही. याची काळजी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप घेतली आहे. शेतकरी सुखी असेल तर जग सुखी असेल, ही भावना त्या काळात होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी कामं केलेली आहेत. काय सांगाल थोडक्यात? शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं आणि जी, रयत म्हणजे कष्टकरी सामान्य प्रजा. सर्वात जी, पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी यासाठी काय केलं, तर जमीनदारांकडची जी हजारो एकर शेती असेल ती शेती त्यांच्याकडून जप्त करून ती कष्टकरी गोरगरीब शेतकऱ्यांना वाटली. त्यानंतर त्यांना शेती दिल्यानंतर त्यांच्याकडे बैलबंडी नसेल किंवा कसण्यासाठी वाहनं नसतील, तर यासाठी त्यांनी कर्ज दिलं, बियाणं दिलं. एवढंही करून जर शेती पिकली नाही तर त्यांनी काय करायचं, तर त्यांना पहिल्यांदा कर्ज माफ केलं. हा जी, पहिल्यांदा प्रयोग जो आपण आज म्हणतो की आमची सरकार कर्ज माफ करतात, हे शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. खऱ्या अर्थानं ते कुळवाडी भूषण होते. म्हणूनच महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे की तो कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचीही तुम्ही अपेक्षा करू नका, असं आपल्या मामलेदारांना, सरदारांना, सैनिकांना त्यांनी कठोर आदेश दिला. एवढंच नव्हे तर लष्कराने जेव्हा लढाईवर जायचं असेल तेव्हा रस्त्याच्या बांधाने जायचं, उभ्या पिकामधून जायचं नाही. निजामशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल किंवा मोगलशाही असेल, हे जेव्हा परराज्यावर आक्रमण करायचे किंवा स्वराज्यावर आक्रमण करायचे तेव्हा उभ्या पिकामधून हजारो सैनिक घोडे जायचे आणि हातातोंडाशी आलेलं पीक बेचिराख व्हायचं. याला पायबंद घालण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केला आणि आपल्याही सैनिकांना सांगितलं की कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे, रस्त्यानं जायचं, बांधाने जायचं. आणि परकीय आक्रमणाने जर एखाद्या शेतकऱ्याचं, एखाद्या गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्या लोकांना नुकसान भरपाई शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये दिली होती आणि म्हणूनच ते जी, स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं. ओके जी, दादा. जे धन्यवाद सर. आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे जगामध्ये एक स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून लोकं त्याचं उदाहरण देतात. नक्की. आपल्याला दाबायदाची खोली बांधायला नाकी 9 येतात आणि घाम फुटतोय. मग याची दिशा कोणती असावी? म्हणजे थोडक्यात हे, की त्या काळात हे सगळं करत असताना, गड किल्ले बांधत असताना त्यांनी स्थापत्यशास्त्र हे खूप आजचा जो इंजिनिअर आहे त्यांनाही न समजण्या पलीकडचं त्यावेळेचं इतकं प्रगत स्थापत्यशास्त्र, त्या संदर्भात काय सांगाल? गडकोट तर स्वराज्याचे प्राण होते आणि जी, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणंच असं होतं की ज्यांचे किल्ले त्यांचं राज्य. तेव्हाच्या काळामध्ये किल्ले असेल तरच राज्य किंवा उजाड रान असेल तर ते एका दिवशी बेचिरा केल्या जाते. जेव्हा आदिलशाहीचा वजीर मुरार जगदेव याने पुणे जहागीर उद्ध्वस्त केली होती, तेव्हा शिवाजी महाराजांना समजलं की आपलं राज्य किंवा आपली जहागीर जर आपल्याकडे गड नसतील तर ती क्षणभंगूर आहे. आणि मग त्यांनी आपल्या किल्ल्यांकडे लक्ष ठेवलं. स्वराज्यातील किल्ले आपले असले पाहिजेत. किल्ले आपल्याजवळ असेल तर आपण संरक्षण करू. आणि म्हणूनच ते मोठ्या अभिमानाने नंतर म्हणतात की माझ्या राज्यामध्ये 360 किल्ले आहेत आणि औरंगजेबाने जर या स्वराज्यावर आक्रमण केलं आणि त्याने एक एक किल्ला जरी जिंकतो म्हटलं तरी 360 वर्ष लागतील आणि एवढं आयुष्य त्याला लाभणे मुश्किल आहे. शिवाजी महाराजांनी एक एक वर्ष म्हटलं, परंतु या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या माणसांनी एक एक किल्ला 7 वर्ष लढवला. आपल्याला माहित आहे, जी, जिंजीचा किल्ला असेल, रामसेजचा किल्ला असेल, असे किल्ले आहेत की ज्यांनी छातीचा कोट करून इथल्या मावळ्यांनी 400-500 लोकांनी 10-10, 20-20 हजार सैन्याच्या समोर प्रचंड असा पराक्रम केला त्या किल्ल्यांच्या सोबतीने. ते गड किल्ले या स्वराज्याचं भूषण आहे आणि म्हणूनच त्या गड किल्ल्यांवर सुद्धा एक पाठ मी याच्यामध्ये लिहिलेला आहे, गडकोट ऐतिहासिक वारसा जतन करण्याची गरज. हा सुद्धा मी हां. लिहिलेला आहे आणि आमच्या एक नरनला फाउंडेशन आहे आमचं आणि त्या माध्यमातून शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील गडकोटांचं भ्रमंती करतो आणि तो इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
शिवाजी महाराजांचं स्थापत्यशास्त्र अप्रतिम होतं. ते एक जी अतिशय स्थापत्य शास्त्रज्ञच होते, की त्यांच्या किल्ल्यांचं आजही आपण जर त्यांची दृष्टी पाहिली, तर आपल्याला असा विचार करावा वाटतो, की काय राजांचं दृष्टी होती. या लष्करी धामधुमीच्या काळामध्येही त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष होतं, स्त्रियांच्या मान-सन्मानाकडे लक्ष होतं, इथल्या कष्टकरी समाजाकडे लक्ष होतं. तर या स्थापत्य बांधकाम याच्याकडे लक्ष होतं. त्याचप्रमाणे जलव्यवस्थापनाकडे लक्ष होतं. शिवरायांच्या किल्ल्यांवर कधीही पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही आणि म्हणून जी आम्ही 400 वर्षानंतरही आजच्या काळामध्ये शिवकालीन पाणी पुरवठा योजनेचा परिपाठ पुन्हा गिरवतो. शिवाजी जी महाराजांच्या किल्ल्यावर कधी पाण्याचं कधी दुर्भिक्ष जाणवलं नाही. त्यांनी प्रचंड बांधकामं केले आणि बांधकामं करत असताना त्यांनी सर्वात पहिल्यांदा पाहिलं इथं पाण्याचे झरे आहेत काय. जिथं पाण्याचे झरे नसतील तिथं किल्लाच बांधायचा नाही आणि जिथं पाण्याचे झरे असतील तिथं किल्ले बांधा. आणि किल्ले बांधत असताना त्यांनी काय केलं, की तिथलं दगड काढून ज्या इमारती बांधल्या आणि मग त्या दगड काढल्यानंतर तिथं जे खोलगट बाग तयार झाले त्याचे असंख्य असे तलाव तयार केले आणि त्या जी तलावामध्ये सुद्धा पाणी साठवलं आणि बांधकामं सुद्धा अप्रतिम आहे. ती 400 वर्षानंतरही ते त्यांच्या उत्कृष्ट नमुन्याची आपल्याला साक्ष देत उभी आहे. जी अतिशय जी सुंदर. जी धन्यवाद सर. अ, युद्धशास्त्र हे ज्यांना समजलं तेच युद्धात जिंकतात आणि काळानुरूप युद्धासाठी साधन संसाधन निर्माण करणे, रणनीती निर्माण करणे अ, हे खरं तर शिवाजी महाराजांनी स्वतः त्याचा अंमल केलेला आहे. सर, जेव्हा शिवाजी महाराज लढायला जायचे, आताच आपण बघतोय की अमावास्या पौर्णिमेचं फार फार असं अ, हे अर्थातच हे ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठेही अंधश्रद्धेला थारा नाहीये. त्यांच्या युद्धशास्त्रामध्ये किंवा युद्धनीतीमध्ये गनिमी कावा जो आहे, गनिमी कावा तो फार महत्त्वाचा मानला जातोय आणि त्या आधारावरच कमी संख्या असूनही त्यांनी आपल्या शत्रू पक्षावर मात केलेली आहे. थोडक्यात काय सांगाल? नक्कीच. हिट अँड रन त्यांचं ते तत्व होतं. जन्मी कावा. अतिशय कमी सैन्याच्या बळावर शत्रू बेसावध असताना त्यावर अटॅक करायचा आणि शत्रू सावध जाऊन पवित्र्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा आपण पुन्हा परत जायचं. ही शिवाजी महाराजांची दृष्टी होती. शिवाजी महाराजांचा युद्धशास्त्रातील एक नियम होता, की युद्धावर जाताना स्त्रियांना सोबत घेऊन जायचं नाही. म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये आपला मग जर लटांबर राहिलं तर आपला जीव तिकडे गुंतेल आणि मग आपल्या ज्या चपळ हालचाली असतील त्या होणार नाही. परंतु शिवाजी महाराजांनी ते करत असतानाही युद्धाच्या काळामध्ये कोणत्याही स्त्रियांवर अन्याय होणार नाही. ती शत्रूची जरी असेल तरी तिच्या इब्रतीला धक्का लागणार नाही किंवा जे शत्रूंचे सुद्धा असतील किंवा कोणाची धार्मिक स्थळं असतील, धार्मिक स्थळांना सुद्धा इजा पोहोचणार नाही. हे सुद्धा शिवाजी महाराजांनी प्रकर्षाने पाळलं आणि आपल्या सैनिकांना आदेश दिले. याबद्दलची स्तुती सुमने औरंगजेबाचा इतिहासकार खापी खान सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये लिहितो. शिवाजी महाराजांनी कुराण असेल, पवित्र ग्रंथ, त्याप्रमाणे मस्जिद असेल किंवा कोणत्या स्त्रिया असतील त्यांच्या अस्तित्वाला किंवा त्यांच्या इब्रतीला धक्का पोहोचवला नाही. अशा प्रकारचं त्यांचं लष्करी व्यवस्था होती. आणि स्वतः महाराज युद्धाच्या मोहिमेवर असताना चपळ हालचाली करणे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमा हा विशेष नव्हता. अवशेषतः त्यांच्या लढाया अमावस्येच्या रात्रीला असायच्या, कारण की अमावस्येच्या रात्रीला अंधार असतो आणि अंधारामध्ये शत्रू बेसावत असताना आपण त्यांच्यावर अटॅक करायचा हे त्यांचं धोरण होतं. समुद्रबंदी सुद्धा त्यांनी टाळलीच होती, कारण की बसरूरवर जेव्हा त्यांनी 1665च्या आसपास 64-65ला जेव्हा त्यांनी चढाई केली समुद्रावरून, तर ते सुद्धा समुद्रबंदी जी होती तर ते सुद्धा त्यांनी पाळलंच नाही. कारण की वैज्ञानिकवादी दृष्टिकोन याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकामध्ये तो सुद्धा एक भाग आहे. शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये सर्व आलेलं आहे. अतिशय सुंदर शिवाजी महाराजांचं जे चरित्र होतं किंवा त्यांचं जे कार्य होतं ते प्रागतिक विचाराचं होतं. असं कल्पना आपण करतो की 400 वर्षापूर्वी आजही आपण अनेक रूढी परंपरा पाळतो किंवा त्या नाकारून द्यायला आपली हिंमत होत नाही. परंतु शिवाजी महाराज किती वैज्ञानिक होते, किती डोळस होते, यावरून आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र नक्कीच वाचण्यासाठी प्रेरणादायी आहे असं वाटतं. सर. जी झांबरे सर, जेव्हा शिवाजी महाराजांच्या राजव्यवस्थेचा विचार केला जातोय तेव्हा त्यांच्यामध्ये जी काही मूल्य होती, संविधानिक मूल्य होती, ज्याला आज आपण संविधानाचा आधार जर आपण त्याला दिला तर तंतोतंत संविधानाचं त्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केलेली आहे. मग ती संविधानामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, न्याय असेल, या संदर्भात काय माहिती आहे? फारच छान प्रश्न विचारला तुम्ही. शिवरायांनी स्वराज्यामध्ये लोकशाहीची पेरणी केली होती, म्हणजे शिवशाहीतच लोकशाहीची पेरणी केली होती. हा सुद्धा एक याच्यामध्ये भाग आहे. या टॉपिक याच्यामध्ये जी घेतलेला आहे. शिवरायांनी लोकशाहीची पेरणी शिवशाहीतच केली होती, कारण की लोकशाहीचा आत्मा आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय.
आणि जी. हेच स्वराज्यामध्ये आपल्याला ठाई ठाई दिसते. स्वातंत्र्यासाठी प्रत्येक माणूस लढला आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं. समता तर होतीच, कारण की तुम्ही पाहिलं टॉप टू बॉटम समाज व्यवस्थेतील सर्व जाती पंथाचे इव्हन म्हणजे एक आश्चर्य आहे की ज्या मुस्लिम शाह्याच्या विरोधात शिवाजी महाराज लढत होते, तर मुस्लिम सैनिक सुद्धा शिवरायाच्या सोबत स्वराज्यामध्ये अवघ्यात पुढे होते. आपण पाहिलं नूरखान बेग असेल, दौलत खान असेल, सिद्दी हिलाल असेल, अशी कितीतरी नावं सांगता येतील आपल्याला की जे स्वराज्यासाठी झटत होते. म्हणजे शिवरायांनी खऱ्या अर्थाने ही लोकशाही सर्वसमावेशक इथं त्यांच्या मनामध्ये पेरली होती. समता, बंधुता, बंधुभावाच्या नात्याने ते वागत होते. जेव्हा तानाजी मालुसरेंचं कोंढाणा किल्ल्यावर देहावसान होते, शिवराय अत्यंत दुःखी होतात आणि त्यांच्या उमरठे गावाला जेव्हा ते जातात आणि तिथं त्या जानकी अक्काला म्हणतात, हा एका हाती शंभू बाळाला घेतात आणि दुसऱ्या हाताला रायबाला घेतात आणि म्हणतात की आम्हास शंभूपेक्षा रायबा वेगळा नाही. एवढी बंधुता तानाजी सारखी वा. किंवा इतर लोकांसारखी त्यांनी वागली. बंधुतेचं तत्व फार त्यांनी पाडलं आणि आपल्या सोबतच्या लोकांसाठी त्यांनी अतिशय जीव लावला. म्हणजे राजा आणि प्रजा किंवा राजा आणि सैनिक यांच्यामध्ये भेदभाव न करता ते बंधुभावाच्या नात्याने वागले. हे अतिशय सुंदर उदाहरण स्वराज्यातील आपल्याला बघायला मिळतं. सर, सर, छत्रपती शिवाजी राजे हे राजे असले तरी त्या काळातल्या ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणात जसं भास्कर कृष्णाजी कुलकर्णी असेल किंवा रामदास असतील यांच्या सोबत त्यांचं जे काही वैर म्हणता येणार नाही, हा मानवतेचा लढा होता. मात्र आपण बघतोय की त्या काळातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने अ, जो काही पवित्रा घेतलेला होता, त्या विरोधातही छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड केलेला आहे. ब्राह्मणी व्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कसा तुम्ही समन्वय किंवा यांच्यात कसा तुम्ही हे कसं विश्लेषण कराल? तर 2000 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा वर्णाश्रम व्यवस्था, तर यामध्ये शिवाजी महाराजांनी असा कोण्या जातीचा किंवा कोण्या व्यवस्थेचा स्पष्ट विरोध केला नाही. परंतु ते ज्यांनी स्वराज्यामध्ये त्यांनी सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना ज्या स्वराज्याच्या आड कोणी आला असेल, मग त्याचा त्यांनी मुलाहिजा केला नाही. एका ठिकाणी त्यांचं वाक्य आहे, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. जो कोणी स्वराज्याच्या आड येईल तो स्वकीय असो, परकीय असो, उच्चवर्णीय असो, कनिष्ठ असो, त्यांची त्यांनी गय केली नाही, हे आपल्याला माहित आहे. जेव्हा अफजल खानाचा प्रसंग जी. होतो, अफजल खानाच्या प्रसंगाच्या वेळेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील असतो. तसा शिवरायांचा वकील सुद्धा पंताजी गोपीनाथ बोकील हा सुद्धा ब्राह्मणच असतो. परंतु वकिलांचा धर्म असा असतो की वकिलांना कोणत्याही प्रकारचं तिथं क्षती पोहोचणार नाही, त्यांना अभय असते, ते त्यांचे विचार मांडतात. परंतु वकील धर्माचा भंग करून जेव्हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवाजी महाराजांवर तलवार चालवतो, तेव्हा शिवाजी महाराजांनी कोणताही मुलाहिजा न करता त्यांनी ते ठारच केलं, कारण की तो स्वराज्यावर चालून आला होता, शिवरायांवर चालून आला होता. तशा प्रकारे शिवरायांचं ते कार्य आहे. परंतु शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं होतं, त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उज्ज्वल होतं की त्यांना त्यांच्या काळामध्ये प्रत्यक्ष असा कोणी विरोध केला नाही, जो नंतरच्या काळामध्ये संभाजीराजांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. तसं शिवाजी महाराजांच्या समोर प्रत्यक्ष विरोध करण्याची कोणाची प्राज्ञा झाली नाही. एवढं ते त्यांचं चरित्र, त्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक होतं. जी, जी. सर, खरं तर आता हा थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही सांगितलाय आणि हा इतिहास जगाने स्वीकारावा आणि तशा पद्धतीची समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था निर्माण करावी. मुद्दा असा आहे की नाव घेणे वेगळे, जय-जयकार करणे वेगळे. म्हणजे आम्ही महापुरुषांचा केवळ जय-जयकार करत असतो. जयघोष करून आपली वैचारिक जी क्रांती केलेली आहे ती बाजूला ठेवून आपण केवळ जय-जयकार करत असतो. शिवकाळ आणि आजची समाज व्यवस्था, वर्तमान समाज व्यवस्था याचं कसं विश्लेषण कराल? नक्कीच बरोबर आहे. कारण की शिवरायांचा जय-जयकार करणे शिवजयंती आल्यानंतर आणि पुन्हा 2 दिवस गेले की सर, विसरून जाणे, तर हे आज अभिप्रेत नाही. तर आजच्या या काळामध्ये हा समाज, जरी आपण लोकशाहीचे आपले 75 म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहोत, परंतु खऱ्या अर्थाने आजही आम्हाला आस लागलेली आहे शिवराज्याची, शिवकाळाची. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो आणि त्या शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाजातील जागरूक लोकांनी एक काम करावं की शिवरायांचं चरित्र हे घरोघरी
मनामनामध्ये जावं, घराघरामध्ये जावं आणि या बालपिढीवर शाळातून त्यांच्या मनावर कोरलं जावं. तर शिवरायांचं कार्य म्हणजे काय आहे? तर समता निर्माण करणे, समतेचं राज्य निर्माण करणे, जाती-पाती विरहित. शिवकाळामध्ये कोणी कोणाची जात पाहत नव्हतं आणि ते सर्व एक दिलाने स्वराज्यासाठी लढत होते. आज आमचा देश भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे असं आम्ही म्हणतो. परंतु खरंच ते आज होतंय का? म्हणून मग शेतकऱ्यांना असेल किंवा कष्टकऱ्यांना असेल किंवा स्त्रियांना असेल, सर्व समता प्रस्थापित करण्यासाठी किंवा एक रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला शिवशाही किंवा शिवचरित्र वाचावं लागेल. आणि तोच खरा बोध ठरेल, की शिवकाळानुसार आजची समाज व्यवस्था निर्माण व्हावी. ती आम्हाला आस आहे. आम्ही पुन्हा-पुन्हा ते शिवचरित्र आठवतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो. आजच्याही समाजाने तसंच शिवचरित्र वाचून अंगीकारावं आणि आपल्या जीवनामध्ये शिवकाळातील किंवा शिवरायांच्या चरित्रातील एक जरी गुण आपल्याला घेता आला, ते त्यांचं स्त्री दाक्षिण्य असेल, शेतकऱ्यांविषयीची तळमळ असेल किंवा सामाजिक भावना, समता निर्माण करण्यासाठी शिवचरित्राचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. एवढा एखादा गुण जरी आपण घेतला, तरी आपलं चरित्र किंवा आपलं जीवन सुंदर होऊ शकते. हा शिवचरित्रातून आपल्याला घ्यायचा आजचा बोध आहे. चल, युवकांसाठी काय येतोय. संदेश असेल आपला? कारण आजचा जो युवक आहे, या युवकांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर समजला, तर ते जगण्याचं बळ त्याला येईल आणि आपण या व्यवस्थेमध्येही आपलं योगदान देऊ शकतो, ही भावना सुद्धा निर्माण होईल. काय सांगाल? बरोबर. नक्कीच सर. युवकांनाच तर फार मोठा संदेश यातून घ्यायचा आहे. कारण शिवचरित्रातून मिळणारी ऊर्जा हे युवकांचं जीवन उज्ज्वल करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. सर्वात पहिल्यांदा आपला राष्ट्र, आपला देश जर जिवंत राहिला, तरच आपलं सर्व कार्य पुढे आपण नेऊ शकू. यासाठी उदाहरण घ्यायचं जर गोष्ट झाली, तर ते म्हणजे इस्रायल. अरब राष्ट्रांमध्ये एक छोटंसं राष्ट्र आहे, ते म्हणजे इस्रायल. परंतु उत्कट राष्ट्रभक्तीच्या जोरावर ते त्या शत्रूच्या घराण्यामध्येही आपलं हां, बोला सर, बोला. हां, हां, हां. इस्रायल या अरब राष्ट्रांच्या घराण्यामध्ये असूनही आपलं अस्तित्व ताठ मानेनं कायम ठेवून आहे. त्याच दृष्टीने बघता आज आपला देश बाजूला चीन असेल, इकडून पाकिस्तान असेल, अशा शत्रू राष्ट्रांच्या उपद्व्यापांनी नेहमीच त्रस्त असतो. त्यावेळेला आपल्याला शिवचरित्रातून या तरुणांसाठी जाज्वल्य देशभक्तीची प्रेरणा मिळू शकेल. त्याचप्रमाणे या देशातील तरुण स्त्रिया, मुली असतील, त्यांच्याकडे चारित्र्यवान दृष्टीने बघण्याची प्रेरणा आपल्याला शिवचरित्रातून मिळेल. त्याचप्रमाणे सतत उद्योगी राहून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये आई-वडिलांची होणारी जी वाताहत होते. आजकाल शिकलेली मुलं फार मोठ्या-मोठ्या डिग्र्या घेत आहेत, परदेशामध्ये शिकायला जात आहेत. परंतु आपले आई-वडील वृद्धाश्रमामध्ये भरती होत आहेत. त्यामधला तुम्हाला एक प्रसंग सांगतो, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दिपवून टाकेल एवढं मोठं कार्य केलं. आशिया खंडातील सर्वात बलाढ्य असा शक्तिमान राजा सम्राट औरंगजेबाला चारी मुंड्या चीत केलं. एवढा मोठा पराक्रम दिग्विजय करूनही ते आपल्या मातृविषयी आणि आपल्या पित्याविषयी अतिशय अनन्य भाव दाखवताना दिसतात. जेव्हा शहाजी महाराज कर्नाटकातून शिवाजी महाराजांच्या भेटीला 1662-63 ला येतात. जवळपास 20-22 वर्षानंतर त्या पितापुत्रांची भेट होते. 1642 ला ते बंगळुरूवरून शिवाजी महाराज निघून येतात पुणे जहागिरीमध्ये. 42 नंतर जवळपास 63 च्या आसपास 22-23 वर्षानंतर पितापुत्रांची भेट होते आणि भेट झाल्यानंतर शिवाजी महाराज अनवाणी पायाने त्यांच्या सामोरा चालत जातात आणि चालत गेल्यानंतर पितापुत्रांची भेट झाल्यानंतर शिवाजी महाराज अनन्य भावाने शहाजीराजांच्या पाया पडतात आणि त्यांच्या पायातील चढाव म्हणजे त्यांच्या पायातील पादत्राणे म्हणजे बूट आपल्या छातीशी घेऊन पुढे चालतात आणि पालखीमध्ये वडिलांना बसवून त्यांच्या पालखीमध्ये त्यांचे जोडे छातीशी कवटाळून पुढे चालतात. हा सोहळा म्हणजे अतिशय एक आदर्श सोहळा आहे. या जगातील सर्वात बलाढ्य असा, ज्यांनी नुकतंच अफजल खानासारख्या महाप्रतापी शत्रूला नामोहरम केलं, चीत केलं किंवा ठार केलं, असा जगज्जेता पुत्र आपल्या पित्याविषयी काय भावना दाखवतो, की त्यांचे जोडे छातीशी कवटाळून पुढे चालतो आणि पालखीमध्ये बापाला बसून पुढे घेऊन जातो. हा आदर्श पुत्र आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगता येईल, की जेव्हा स्वराज्याची एक राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला होतो आणि सर्व दरबारामध्ये सर्व सरदार, अष्टप्रधान मंडळ बसलेलं असते, महाराणी बसलेली असते आणि बाजूला जिजामाता सुद्धा बसलेल्या असतात. जिजामातेचा आशीर्वाद दर्शन घेतल्याशिवाय शिवाजी महाराज कधी जात नाहीत. आपण पाहतो की विधवा स्त्रियांचं लोक तोंड पाहत नाही शुभ कार्यामध्ये,
परंतु शिवाजी महाराज जेव्हा शहाजीराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला शहाजी महाराज नव्हते, म्हणजे जिजामाता विधवा होत्या. परंतु जिजामाता एवढ्या मोठ्या युगांत कार्यातून म्हणजे जे युगप्रवर्तक कार्य होतं राज्याभिषेकाचं, त्या दिवसाला सुद्धा जिजामाता सर्वात पुढे बसलेल्या होत्या आणि शिवाजी महाराज त्यांचं दर्शन घेऊनच पुढे आले, आशीर्वाद घेऊनच पुढे आले. आणि त्यांच्याकडे तो सोन्या मोत्या, हिरा माणिक मोत्यांचा मोहरा धरलेला ताट त्यांच्या पुढे ठेवण्यात आलं की बा हा नजराणा तुम्ही स्वीकारा. तेव्हा जिजामाता हसल्या. त्या हसण्याचा अर्थ शिवाजी महाराजांनी ओळखला आणि म्हणाले, मासाहेब आम्हाला तुमची योग्यता मालूम आहे. सर्व पृथ्वीचं दान जरी आम्ही तुमच्या चरणावर केलं ना, तरी तुमची योग्यता त्यापेक्षाही मोठी आहे हे आम्हाला माहित आहे. परंतु रिवाज म्हणून तुम्ही हा नजराणा स्वीकारा. म्हणजे आई वडिलांविषयी एवढी भावना शिवाजी महाराजांची जी होती ती आजच्या काळातील तरुणांसाठी फारच प्रेरणादायी आहे. आपल्याला आदेश संदेश घेता येईल की शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे आज जी आई वडिलांची वाताहत होते त्यांच्यासाठी प्रेरणा आहे आणि तरुणांनी नक्कीच शिवचरित्रातून ही प्रेरणा घेऊन आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी. जी जी सर, प्रेक्षक आपल्याला बघतात, शेवटचा प्रश्न त्यांच्यासाठी काय संदेश असेल? मी प्रेक्षकांना अशी विनंती करेल की आपण वेळातला वेळ काढून नक्कीच शिवचरित्र वाचावं आणि शिवचरित्रातून प्रेरणा काय घ्यावी, तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या राष्ट्रामध्ये, आपण जिथं राहतो त्या परिसरामध्ये, गावामध्ये समतेचं दान द्यावं. फक्त समतेनं वागावं. जात पात विरहित समाज निर्मितीसाठी आपण काय करू शकतो एवढं जरी आपण केलं तरी या शिवचरित्राचा आपल्याला फार मोठा लाभ होईल आणि हे शिवचरित्र तुमचं जीवन पलटून टाकेल किंवा बदलून टाकेल एवढी शक्ती तुम्हाला आणि समाज मान्यता, लोकमान्यता तुम्हाला मिळेल. फक्त तुम्ही समतेनं वागा. समता म्हणजे शिवराज्याची एक फार मोठी निशाणी आहे. जी जी धन्यवाद सर, या ठिकाणी आपण आलात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूवर आपण प्रकाश टाकलेला आहे. खरं तर युवकांसाठी असा प्रेरणा स्रोत म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन संघर्ष, त्यांचा बालपणापासून तर मृत्यूपर्यंत, निधनापर्यंत ज्यांनी तो इतिहास वाचला, ज्यांना तो इतिहास समजला, तेच खऱ्या अर्थाने या देशावर सुद्धा राज्य करू शकतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एकट्या जातीचे महाराज नव्हते किंवा एका जातीचे एक लढवय्ये नव्हते, तर 18 पगड जाती अर्थात आज आपण ज्यांना SC ST OBC आणि धार्मिक अल्पसंख्याक म्हणतो त्या समस्त मूलनिवासी बहुजन समाजाच्या एक आदर्श राजा म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो, आज संतोष झांबरे सरांना या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे, तेव्हा परत एकदा सरांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि सर, परत एकदा आपण जी वेळ दिलेली आहे ती वेळ खरोखरच आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आमचा जो आमची एक धारणा आहे किंवा आमचा जो एक संकल्प असा आम्ही केलेला आहे की समाज जीवनामध्ये जे कोणी साहित्यकार, इतिहासकार असतील त्यांच्या माध्यमातून समाजाला इतिहास सांगणे आणि त्यातून जे काही समाज प्रबोधन होईल त्या प्रबोधनाचा उपयोग आणि प्रयोग हा आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये आपली व्यवस्था कशी स्थापित होईल यासाठी हा प्रयत्न आहे, हा अट्टास आहे. परत एकदा आपले या ठिकाणी धन्यवाद मानतोय. मित्रांनो, आज 8:30 वाजता प्राईम टाइम विचार विमर्शवर एक चर्चा आयोजित केलेली असते रोजच्या प्रमाणे, आज सुद्धा आहे. तेव्हा माझी विनंती आहे की 8:30 वाजताची चर्चा आपण आवर्जून बघा. तोपर्यंत आम्हाला द्या विश्रांती. धन्यवाद.